श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आषाढ महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आषाढ महिन्यात उपवास आणि सणांना विशेष महत्त्व असतं. हा हिंदू दिनदर्शिकेमधील चौथा महिना आहे. या काळात भगवान विष्णूंची पूजा केल्याने सुख समृद्धी येते. पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ आहे. अनेकदा कळत न कळत केलेल्या चुकांमुळे मनुष्याला पितृदोषाला सामोरे जावे लागत असते. या अमावस्येला गंगा नदीत स्नान केल्यास किंवा पवित्र पाण्याने स्नान केल्यास पितृदेवतांच्या आत्म्याला शांती मिळते. यावर्षी आषाढ अमावस्या ही उद्या आहे. या आषाढ अमावस्येलाच आपण दीप अमावस्या असं सुद्धा म्हणत असतो. आषाढ अमावस्याची समाप्ती झाली की लगेचच श्रावणाला सुरुवात होत असते. तर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, शत्रुत्रास, जे काही घरामध्ये दोष आहेत तर ते संपवण्यासाठी खूप महत्त्वाचे असे काही उपाय करायचे असतात. धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांनी विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष तयार होतो. ज्यांनी आईवडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो. मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष सुद्धा म्हणतात. याशिवाय रवी आणि कडुलिंबाच्या झाडांची जर आपण तोडली तर या दिवशी सुद्धा पितृदोष तयार होत असतो. पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात. यामुळे अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे. यामुळे पितृदोष दूर होतो. अमावस्येच्या दिवशी कावळे, पक्षी, कुत्रे, गायी यांना खाऊ घालून त्यांच्यासोबत पाणीही द्यावे. यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. असं म्हटलं जातं की जर पितृदेवतांना धूप दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात. अमावस्येच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावी. या काळात पितरांचे स्मरण करून त्यांचं ध्यान करावं. तसेच या दिवशी दिव्यांची पूजा करावी आणि अमावस्येच्या रात्री दिव्यांच्या प्रकाशाने घराला झळाकी देत दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या श्रावणाचे स्वागत करावे. अशी ही आपल्याकडे खूप पूर्वीपासूनच प्रथा आहे. दिव्यांची आवस साजरी करायची म्हणजेच दीपपूजेची तयारी करायला आपल्याला सुरुवात करायची असते. तर या दिवशी आपल्याला बघायचं आहे की अमावस्याची तिथी आता कधी लागणार आहे. अमावस्येच्या तिथीचा प्रारंभ हा 3 ऑगस्टला दुपारी 3:50 होणार आहे आणि अमावस्याच्या तिथीची समाप्ती ही 4 ऑगस्टला दुपारी 4:42 संपणार आहे. तर उदया तिथीनुसार अमावस्या ही रविवारी 4 ऑगस्ट या दिवशी आपल्याला साजरी करायची आहे. आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या, गतहारी अमावस्या, गटारी अमावस्या या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. दर्श अमावस्या या दिवशी दीपपूजनाला देखील विशेष महत्त्व आहे. पुढचा येणारा काळ हा व्रत, वैकल्य, सण, उत्सव यांचा असल्याने घरातील दिवे स्वच्छ करून ठेवणे गरजेचे आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येत असल्याने दिवे लावून सर्व देवांची पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय यांची दीप अमावस्येच्या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी पितरांचं स्मरण करायचं असतं, जसं की मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि त्यांच्या नावाने सुद्धा आपल्याला काही दिवे लावायचे असतात. श्रावणात मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य असल्याने त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच अमावस्येला जे काही मांसाहार करणारे लोक आहेत ना तर ते या दिवशी मांसाहार करत असतात. पण ही चूक अजिबात करायची नसते, कारण अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी जर आपण मांसाहार केला तर त्याचे अनेक दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागत असतात. तर अमावस्येच्या तिथीच्या जी पूजा विधी आहेत कशा पद्धतीने करायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. आणि त्याचबरोबर बघा, आपल्या जीवनामध्ये अशी काही लोक असतात ना की ह्या लोकांना आपली झालेली प्रगती ही अजिबातच बघवत नाही. आपल्या घरामध्ये येतात, आपल्या घरामध्ये आपल्या तोंडावरती खूप छान गोड गोड बोलतात आणि पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल अनेक प्रकारच्या वाईट भावना असतात आणि त्यांची जी काही नजर आहे तर ती कुठेतरी आपल्या घराला लागत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये शत्रुपीडा, शत्रुबाधेचा किंवा घराला नजर दोषेचा त्रास होत असतो. त्यामुळे कितीही आपण प्रयत्न करा, कधी कधी आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही. घरामध्ये सतत कटकटी, भांडण, वादविवाद, घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी, तर ह्या ज्या काही समस्या आपल्या समोर येत असतात तर ह्या समस्या दूर करण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. घरातील पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष,
कुंडलीतील दोष हे सर्व दोष दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय करू शकतो आणि त्यातलाच एक अतिशय छान असा उपाय आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं आणि त्याचबरोबर स्नानाला विशेष महत्त्व असतं। पवित्र नद्यांमध्ये या दिवशी स्नान केलं जातं, पण आता प्रत्येकाच्याच आजूबाजूला पवित्र नद्या नसतात, त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही उपाय सांगितले जातात की आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू जर टाकून आंघोळ केली तर त्याचे अनेक चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामुळे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य सुद्धा मिळत असतं आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व त्रास सुद्धा दूर होत असतात। कोणतेही त्रास असू द्या, पितृदोष प्रामुख्याने अनेक घरामध्ये आपल्याला आढळतो, तर तो त्रास सुद्धा आपल्या दूर होत असतो। तर आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये कशा पद्धतीने कोणत्या वस्तू टाकायच्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण घेणार आहोत। या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं असतं आणि आंघोळ करायची असते। आता हा उपाय जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये करता आला तर अतिशय उत्तम। ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी म्हणजेच पहाटेची 3:30 ते 5:30चा जो कालावधी असतो तर त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं। तर या कालावधीत तुम्हाला करता आला तर अतिशय उत्तम, नाही तर मग तुम्ही रोजची जे तुमची आंघोळ 8 वाजेपर्यंत करतात तर तोपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि ओम नमो नारायणा किंवा मग आपल्याला ओम विष्णवे नमः, ओम लक्ष्मी नारायणाय नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्रीराम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करण्यासाठी जायचं आहे। तर या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ज्या वस्तू टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला 1 चमचाभर दूध घ्यायचं आहे, त्याच्याबरोबर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे गंगाजल आणि त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ आपल्याला घ्यायचं आहे। 1 मग्गा घ्यायचा, त्या मग्ग्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला टाकायचं आहे आणि तो मग्गा तुम्हाला पाण्याने भरायचा आहे। पाण्याने भरल्यानंतर हा मग्गा आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये यातलं थोडंसं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे की हे जे पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी तयार केलेलं आहे तर ते घरातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे। प्रत्येकाच्याच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हे सेपरेट सुद्धा टाकू शकतात, पण काही वेळेस काय होतं की आपल्याकडनं लक्षात राहत नाही किंवा मग काही गडबडीमध्ये आपल्याकडनं काही वस्तू राहून जातात, त्यामुळे ह्या ज्या सर्व साहित्य आहे तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे मग्ग्यामध्ये तयार करून घ्यायचं हे पाणी आणि मग आंघोळीच्या पाण्यात तुमच्या 1 चमचाभर तुम्ही टाकलं तरीही चालेल आणि आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय जय राम, ओम नमो नारायणा किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करायचा आहे। भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या आजूबाजूला जे काही नकारात्मकता आहे तर ती सर्व संपून जाऊ द्या आणि त्याचबरोबर घरातील सर्व दारिद्र्यही दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। घरामध्ये जो काही शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष आहे तर ते सर्व दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे। तर आता ह्या वस्तू आपण कशासाठी टाकलेल्या आहे तर दुधामुळे आपला चंद्रग्रह मजबूत होतो आणि त्याचबरोबर मिठामुळे आपल्या आजूबाजूची जी नकारात्मकता संपते, गंगाजलामुळे आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि काळे तिळामुळे आपल्या घरामध्ये असणारे पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, शत्रुबाधा हे जे काही दोष आहेत तर ते दूर होत असतात। या सर्वांचा फायदा आपल्याला मिळतो ज्यावेळेस या सर्व वस्तू आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून याने आंघोळ करत असतो। तर नक्की हा उपाय जो आहे तो करण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।